आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी, आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी। आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल। आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी। आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह तज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा। तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल, जोपूर रोड, पिंपळगाव बसवंत। पिंपळगाव बसवंत रामनवमी जन्मोत्सव प्रसंगी एका महिलेची 2 तोळ्यांची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली। मौल्यवान वस्तू घालून मिरवणुकीत येऊ नये, पोलिसांचे आवाहन। श्रीराम जन्मोत्सव प्रसंगी दुपारी 12 वाजता गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेची 2 तोळ्यांची सोन्याची पोत अज्ञात महिलेने लांबवली असल्याची खळबळजनक घटना रविवार दिनांक 6 रोजी पिंपळगाव येथील श्रीराम मंदिरात घडली। यावेळी मोठ्या प्रमाणात रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी महिला आणि नागरिक उपस्थित होते आणि या गर्दीचाच फायदा घेऊन संधी साधू चोरट्यांनी सोन्याची पोत लांबवली। पोलिसांचा कडक बंदोबस्त असूनही चोरट्यांनी चोरी केली। त्यामुळे सायंकाळच्या भव्य दिव्य मिरवणुकीत चोरीच्या घटना घडू नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्या, तसेच मिरवणुकीत कोणी संशयित आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा। सोन्याची होती का? सोन्याची होती। हा 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 कधी मधी का? मधी दर्शनाला गेलेला मी बाळाची लगेच झाली तरी ती वडीत होती, तुम्ही अशा हातात धरली मला समजलं, पण घामामुळे तिने वडली शेवटी माझी माळ। तुटली का काय तुटलीच असेल ना मग एवढ्या वाढल्यावर। म्हणजे काय पाहिलं नाही का तुम्ही? कोण तुमच्या आजूबाजूला कोण होतं? लक्षच नाही माझ्या। गर्दी किती होती, धूळ पडल्यासारखी कोण काय करणार? गर्दीमध्ये होते ना, गर्दीत यायचं बरोबर नाही। अहो अजून घालून आले हो, मी यांना म्हणलं जेव्हा मला कधीच नाही घालत। किती तोळ्याची होती आजी? किती 3 तोळ्याची होती? 3 तोळ्याची। आणि कधी घालीत नाही। काय नाव आहे आजी तुमचं? काय नाव आहे? शिला चंद्रभान सादळे। शिला चंद्रभान सादळे। कुठले पिंपळाचे? हा बापू पाटील आहे ना, त्यांच्या सोसायटीत। आज पिंपळगावमध्ये श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव या ठिकाणी साजरा झाला। अत्यंत उत्स्फूर्त वातावरणामध्ये नागरिकांनी, महिलांनी या उत्सवामध्ये भाग घेतला। हे भाग घेत असताना एक घटना या दरम्यान घडली। या पिंपळगाव परिसरातील एक महिला, त्या महिलेची पोत जवळपास 2 ते 2.5 तोळ्याची पोत या ठिकाणी चोरट्यांनी पळवली। अत्यंत वाईट घटना या ठिकाणी घडली। अशी घटना खऱ्या अर्थानं मंदिर परिसरात घडायला नको, परंतु गर्दी खूप होती, लोकांमध्ये उत्साह होता, त्यामुळे निश्चितपणानं चोरट्यानं या संधीचा फायदा घेतला आणि ती पोत त्या ठिकाणी लांबवली। तशाच प्रकारचे संध्याकाळी आज रथ उत्सव या पिंपळगाव परिसरामध्ये होणार आहे। या दरम्यान आगोरी पथक असेल, त्याच्यानंतर मोरया ढोल पथक असेल, विविध पथकं याच्यामध्ये सहभागी होणार आहे। त्यामुळे निश्चितच एक मोठी गर्दी या संपूर्ण रथ उत्सवामध्ये असणार आहे। त्यामुळे मी नागरिकांना, महिलांना, सर्वांना आवाहन करतो की या गर्दीच्या वेळेमध्ये आपण हे पथक बघायला येत असताना आपल्या मौल्यवान वस्तू म्हणजे सोनं असेल, चांदी असेल, अशा कुठल्याही प्रकारच्या वस्तू आपण या रथोत्सवामध्ये गर्दीच्या ठिकाणी घालून येऊ नये, जेणेकरून पुढचा अनर्थ त्या ठिकाणी टळेल आणि चोरट्यांना या गोष्टीचा फायदा घेता येणार नाही। या दृष्टीने मी सर्व महिलांना आवाहन करतो की आपण मौल्यवान वस्तू कृपया या रथ मिरवणुकीमध्ये आणू नये। धन्यवाद। जय श्रीराम।